राधिकाला नाच राधू बारकू भीती का मला सांग हा भीती का लटलट कापते होय ग ही भीती का काय म्हणली आहे तू तिला तिला म्हणली ना की त्याला निरोप दे म्हणून की बाबा जाऊ नको तिने सांगितलं नाही नाही तिने मला निरोप दिला तिला विचार खरं खोटं मला हे आई काय म्हणली नाही मला की तिकडे जाऊ नको पिऊ नको प्रियंका म्हणली मग प्रियंकाने आईपाशी निरोप दिला असं बघ बघ उठ प्रियंकाकडे उठ उठ काय झालं नीट ही कर फायनली मित्रांनो आज मसाला बनवतोय आपण 100 किलो तर इकडं मटेरियल घेऊन आलोय मी गाडीवरती पूर्ण कच्चा मसाला ही आहे यामध्ये तिकडं आपला कांदा वाळतोय चला मटेरियल दाखवतो तुम्हाला मी तर माझ्या बघ लयच मजा येते म्हणजे भू दाखवतोय ती सामान आणलंय बघ ती अजून किती लागण 1 किलो लसूण लागतो ना होय ताईन दाजी या लागल्यात हा हा ती मिरच्या काढ गाडीच्या चल अशी लवंगी मिरची दाखवा लागते अशी लाल जरद बघितली का अशी लाल जरद मिरची एकदम प्युअर चल नाही तिकडं नाही कांदा पुन्हा हे बघा कांदा असं वाळून घेतोय आपण बघितलं का विशेष खोल आहे कांदा वाळवल्याशिवाय मजा येत नाही नाहीतर बुरशी लागते लसूण घेऊन आलो बघा आता एकदम गावरान कसा किलो आहे 160 रुपये किलो असं लसूण आहे बघितलं का पांढरा शुपट कोणाला पेटवते आता कचऱ्याला कशाला पेटवते होय समय कशाला पेटवते कशाला पेटवणार सांग की जागा राधू मिरच्या ठीक आहे पूर्ण बांधलंय प्रियंकाने मिरच्या नीट केल्यात पूर्ण पाकडून फेकडून हा मांडले चूल दाखवतो मित्रांनो तुम्हाला हे बघा सामान आपलं समजा हे हळकुंड इकडं जिरं मोहरी बाकी सामान कुठे आहे खोबरा बघून घ्या आता आपण म्हणा असतो पांढरा शुपट खोबरा 500 रुपये किलो खोबरं बघितलं खोबरं पण भारीतलं एकदम टाकतोय धन बाकीचं का ताईचं आगमन झालंय कुठं ठेवलंय ही तमानपत्री आणि कच्चा मसाला बघितला मित्रांनो असा कच्चून मसाला टाकतो मी तेव्हा त्याला झणझणीत येतं चव जिरा मोहरी दाई झोपलं होय तर चूल पेटवली आता बघतो तो चुलीवरचा मसाला ती अशी असते चूल ही असते कढई इकडं सामान वगैरे तिने आणलंय बाहेर आणि इकडं चूल पेटवते चुलीवरचा मसाला खायचाच म्हणल्यावर काय असा कांदा फिंदा आपला वाळतोय इकडं बघू शकताय असा कांदा वाळतोय उन्हाचं मी जातो मिरच्या भाजाय टाकतो ताई मिरच्या भाजाय टाकून लगेच येतो आलो की केक आणू केक कापू जेवण फिवणं करून निवांत जा तर हॉस्पिटलला काय बर्थडे कोणाचा होता दाजीच होता तुझा होता दाजीला समजे फोन करू मग हॅपी बर्थडे दाजी पण काय बोल थँक्यू करत बसलं पण म्हणते का दाजी माझा बर्थडे नाही काय माझा होता उद्या राधिकाचा होय कोणाचा बर्थडे कोणाचा बर्थडे उद्या मागच्यापेक्षा 11 तारखेला राधूचा उद्या बर्थडे मित्रांनो आपाकडे गेलती का आणि आपण तर टेन्शन घ्याय नाही ऑपरेशन एवढं फाटलं टाक
टाक पडल्यात आणि तिकडे गेल्यात कामावर. काय माणूस आहे का काय लागा. आईला म्हणलं तर आई म्हणते ऐक नाही तर काय करू. मला सकाळीच सवायचं, म्हणतो. म्हणतात बसून मला करमत नाही. सकाळीच म्हणतो. घरी मला करमत नाही. काय 100-200 काय कॉपी घ्या विचार मग. इतकं पैसे येते जाते तसं बरं. काय नाही. भांडून खावते, जाऊ बाबा नका, माझा जाऊ नका. 10 रुपये मागतो गल्ल्यात टाकतो रोज पैसे घेतो. काय सांगू तुम्हाला रोज लागतात त्याला पैसे. झोपलं नव्हतं ना. खाया ही लागतंय. रात्री ह्यांना कपडे आणले ती माहिती आहे समजायला कपडे परत त्याला होय. मामावर लय आईस्क्रीम. धिंगाणा घातला ह्यांनी आलं. तुझ्या माव थोडं बोल रे बाबा बोला यायला लागले तिला. बर चला होय ग ए प्रियंका तू का घाबरती या? प्रियंका भीती भीती तू लागली भ्यायला. राधिकाला नाचवली लहानपणी. कुठे दाखव अजून आहे काय मग मी ठेवलाय की हो. लका 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 राधिकाला नाच राधू बारकू नाही त्याच्यावर रिवाज करते हो. त्यांनी कमर वर घेतलाय. हा बारकूशी राधू हो का पैजन पिजन हा हो का आली कॉपीराईट आता. बघितलं त्याच्यामुळे माझं माग घेत होते सर. काय नाही त्याला काय नाही होत मोबाईल मधलं. बरं ताईचा बर्थडे हॅपी बर्थडे ताई थँक्यू. झालाय ताईचा बर्थडे आता केक आणून कापून तिला हॅपी बर्थडे. आणि काल यायला लागलो होतो यायचं पण केशव पण कॅन्सल केलं पाऊस पण आला जा ये म्हणलं नको त्यात पण. तुला म्हणलं होतं की कशाला जाता आणि हे करतो पावसा पाण्याचे एकतर बर्थडे कर. काय म्हणले जाऊ नको काय जाते तिकडं काय करतो तिचा बर्थडे. मला पण म्हणली पावसा पाण्याच कशाला त्याला बोलवती या. हा ना मला म्हणली मग ह्याला काव म्हणली. ह्याला काव म्हणली. मला काय म्हणली, तुझं माझी काय काय केलं? मला थापा मारतो काय नुसतं. हाय काय मी नाही बोलवलं त्याला मी नाही म्हणलं. तिला म्हणली मी म्हणलं पावसा पाण्यात कशाला बोलू दे त्याला इतके ये जा जा. हा. तुला काव म्हणली मी. पण नाही म्हणली काय तुला काव म्हणली. प्रियंका कस काय म्हणली ए, प्रियंका तूच म्हणली की आत्याने निरोप दिलाय की काय तिकडे जायचं काय कर तो निरोप दिला ना आई म्हणली की आत्याचा निरोप आलाय पण ती कशाला लावती ते केक करून. थापा मारताय आईचे जाऊन. कोणी नाही काय म्हणलं तरी एकदा आईवर टाकाल एकदा बायकोवर टाकाल एकदा बहिणीवर टाकाल. ए ताई होय तुला कोणा विश्वास आहे घरात आई मला तर म्हणली त्याच्यावर तुला म्हणली असं काय सांगता येत नाही. म्हणजे माझा विश्वास नाही तुला. अगं पण तुम्हाला म्हणली का तुला म्हणली पण त्याला माझी गाडीच नाही. ती कुठं त्याच्या घरी मी कुठं तिकडच्या घरी. ती मी मनाच्या त्याला कशाला कपाळात म्हणते तेवढं आहे. नाही त्याला कशाला म्हणते ती मारते थापा. असू द्या काय बघा नाही तर माझ्या कोणाचा विश्वास आहे? नाही तुझ्या विश्वास कोणाचा. काय करायचं आपण मारतो म्हणून विश्वास नाही. काय माझा असा आहे विश्वास. पण हे असं कोण कोणाचा थापा आलाय मारतो. तू? चला आपलं मसाला टाकून यावं आपल्या मित्रांनो तुमचा विश्वास आहे बाद झाला तेवढंच प्रेम राहू दे काय माणसाचं तुम्हाला सांगतो काय खरं नाही चला तुम्हाला मसाला दाखवतो आपण. पेटलं बघा चुलवण असं हा, पेटलं चुलवण काय काय म्हणली काय दम दिला ना तुला कशाला दम दिली? कुणाला दम दिला? मी बाहेर जाऊस तर तू काहीतरी म्हणली तिला तुला कशाला काय म्हणते मी? माझं म्हणली काहीतरी थापा मारतच ठेवते. काहीतरी माझ म्हणते शेजारचं काय ऐकू नको, काय खरं नसतं. काय पण थापा हाणते. काय काय कशी म्हणली म्हणते या. हाय का त्याची माझी गाठच नाही. मी तुला म्हणली तेवढी का? मला पावसाळी पाणी आहे. मला प्रियंकाने सांगितलं मला तू कुठं म्हणलीत मी होतं मी कुठं बोलली? मी प्रियंकाने माझी ए ताये मला आई काय म्हणली नाही मला मी का बोलले तुला? मला आई काय म्हणली नाही की बाबा तिच्याकडे जाऊ नको कशाला जातो फिरतोय पण मला प्रियंकाने सांगितलं आत्याचा कॉल आलता म्हणून हा हा माझ्याकडनं लागत ना माझा मोबाईल बंद आहे तिचा बी लागत नाही, माझा बी लागत नाही. दोघीचं बी मग ही कसं काय म्हणलं म्हणले माझा लागत नव्हता मध्ये स्विच ऑफ सांगायचं आता लागतो या. लागतोय. ते अगदी तू भीती का ते ह्याच्याकडून काढून घेतलं.